तर आज आपण आलो ऊसाला पाणी सोडायला. कारण की आपण लावलाय ऊस एक अर्धा एकर. त्यात आता नवीन नवीन ठिबक केलेलं आहे. बघा दाखवतो. बघा हे सगळे लेटरल टाकून घेतले. आपण पाणी चालू करायला आता आपण कॉक फिरवायचं. हे बघा कॉक आहे, असं कॉक बनवायचं आहे. कॉक फिरवला आहे. आज जाऊन विहिरीत पाणी चालू करायचं. आता आपण ऊसाला पाणी सोडायला दाखवतो तुम्हाला गेल्यावर. थांबा. तर तुम्हाला आता आमची हिर दाखवतो. 100 वर्षापूर्वीची आणि 100 फूट खोल हिर आहे आपली. दाखवतो. आम्हाला ढासळ्या परवा मध्ये 2 वर्षभर झाले, त्यामुळे दिसायचं नाही व्यवस्थित. तरी पण दाखवतो. बघा बघा दिसते का, पाणी गच्च भरलं आपल्या हिरीला. त्यामुळे पाण्याची काही टेन्शन आहे, कमी नाही आपल्याला कधी. तर मोटर चालू करून आलो आहे आता. दाखवतो. बघा तुम्हाला पाणी आलं पाईपात आपल्या. बघा असं पहिलं चालू ठेवलं. आता का चालू ठेवलं म्हणशील तुम्ही, तर पाईप आता नवीन घातले आपण, त्यामुळं ह्यातलं सगळं घाण जायला. तर आता थोडी घाण चालल्या. स्वच्छ यूजपर्यंत पाणी बदलू यायला लागली. जरा स्वच्छ यूजपर्यंत 2 मिनिट चालू ठेवायचं आणि लगेच बंद करायचे. आता आपण केलंय बंद. बघा तिथं बघ भिजलं सगळं. बंद करूच तर एवढं प्रेशर होतं. तर आता आपल्याला जोडायची ते एंडकॅप आहे ठिबकच्या पाईपाला. तर तो पण दाखवतो एंडकॅप कसं असतं आणि कसं लावायचं असते. आता आपल्याला पाक त्याची वड करून काढायला, वड काढून सगळी त्याची पाक आपल्याला एंडकॅप लावायचं असते. दाखवत थांबतो मस्त. आज कोण नाही आलो, सगळं माझ्या अंगलट आलं आज. मी एकटाच राहणार आज, त्यामुळं लय अंगलट आलं आहे. असं ते शेती करायचं म्हणल्यावर तेवढं करायला पाहिजे. तर भावून झाले आता आपलं लावून, हँडिकॅप लावून झाल्यात. आता आपल्याला पाणी कसं कसं पडायला लागले हे बघायचं एकदा आणि जायचं घरला. आता आपल्याला एक ठिकाणी राहिले तेवढं लावून घेऊया आणि जाऊया. तर बघा दाखवतो मला. बघा आता आपलं रानातलं पाणी कसं चालू आहे. बघा सहितने सोडले. जर लिकेज आहे हो, त्यामुळे असं झालंय. बाकी काही विषय नाही. बघा असं गारवा दिसायला, काय टिपके दिसायला, काय पाणी पडत त्याला. हे असं असते ठिबकचं असं पाणी पडते टिपके कुठं आणि सगळं पूर्ण रानाला गार करून सोडते. 1 नंबरमध्ये. आपल्याला जसं गार करते तसं रानाला बी गार करून सोडते. तर चला बाय बाय आज बास.